सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी असतील, तक्रारी असेल, यांचं तत्परतेने निवारण व्हावं यासाठी लोकशाही दिनाचं आयोजन खरं तर करण्यात आलेलं आहे। आपण सध्या खेड तालुक्यामध्ये आलो आहोत। आज तिसरा सोमवार आहे आणि तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावरती खरं तर लोकशाही दिनाचं जे आयोजन आहे ते खरं तर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खेड तालुक्यातील पाईट या ठिकाणी हा लोकशाही दिन खरं तर आयोजित केलेला पाहायला मिळतो। या ठिकाणी पाहतो की प्रत्येक विभागातील अधिकारी असतील, कर्मचारी असतील, या ठिकाणी आलेलं पाहायला मिळतं। आपल्यासोबत तहसीलदार आहेत। खरं तर आज पाईट या ठिकाणी तुम्ही लोकशाही दिनाचं आयोजन केले, काय संकल्पना आहे लोकशाही दिनाची आणि काय कशा प्रकारे? तिसऱ्या महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते। तर हा लोकशाही दिन हा मुख्यालयी होत असतो, परंतु माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या संकल्पनेतून लोकशाही दिन हा माननीय प्रांताधिकारी अनिल दौंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक मंडळाच्या मुख्यालयी घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। मागचा लोकशाही दिन हा वाडा या ठिकाणी झाला, हा लोकशाही दिन हा पाईट या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी सर्व विभागाचे अधिकारी आणि संबंधित कर्मचारी उपस्थित आहेत, जेणेकरून सर्व विभागांमध्ये समन्वय राहावा आणि नागरिकांना शासनापर्यंत आणि शासनाच्या विविध विभागांपर्यंत पोहोचणे शक्य व्हावे यासाठी हा लोकशाही दिन मंडळ स्तरावर घेण्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदयांचे निर्देश आहेत आणि त्यानुसार कारवाई होत आहे। खरं तर ग्रामीण भागामध्ये तुम्ही आज आयोजन केलं लोकशाही दिनाचं, काय समस्या साधारणपणे ग्रामीण भागातील आहेत? वेगवेगळ्या समस्या आहेत। काही ठिकाणी रस्ते खुले करून देणे, त्याची पानन रस्ते मोहीम जी शासनाने हाती घेतलेली आहे त्यामधून मोठ्या प्रमाणावर रस्ते खुले होत आहेत। तसेच काहींच्या कागदपत्रांच्या स्वरूपाच्या अडचणी आहेत, मोजणीच्या अडचणी आहेत, पाणी पुरवठ्याचा 1-2 अर्ज आहेत ज्यामध्ये टँकर सुरू व्हावं अशी मागणी आहे। त्याची आम्ही पाहणी करून आम्ही त्याचं लगेच हे करत आहोत। ते अर्ज आल्यानंतर तत्परतेने केव्हा त्यांची कारवाई केली जाते, त्यांच्या कधी अडचणी सोडवल्या जातात? आज दिवसभर आम्ही इथेच बसणार आहोत, त्यामुळे आजच शक्यतो त्या अर्जाचा निपटारा करण्याची आमची तयारी आहे। परंतु असं काही अर्ज असतात जे अर्धनिक कामकाजाशी संबंधित असतात, ज्यामध्ये सखोल चौकशी करणं आवश्यक असतं किंवा संक्षिप्त चौकशी करणं आवश्यक असतं। असे अर्ज जे आहेत ते अर्ज मात्र आम्ही सुनावणी घेऊन निर्गत करणार आहोत। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर लोकशाही दिन हा प्रत्येक मंडळ विभागामध्ये घेण्यात येतो आहे, कारण की ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या ज्या अडचणी आहेत, तक्रारी अर्ज आहेत, त्याच्यावरती कुठेतरी उपाययोजना व्हाव्यात हाच उद्देश ठेवून शासनाकडून हा उपक्रम राबवलेला गेलेला आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा अभिषेक सह मी सुनील दिघे, TV9 मराठी, पाईट, पुणे।